प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत फ्युचर कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस शॅल बी ऑब्लिक विल बी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक कर्त्यासमोर शॅल बी किंवा विल बी पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शॅल आणि विल आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. ठीक आहे. आणि याच्या पुढे बघा, आता येथे आय शॅल बी म्हणजे मी असेन, म्हणजे शॅल बी आणि विल बी पैकी ते आपण एक सहाय्यकारी क्रियापद घेणं गरजेचं आहे. आय शॅल बी म्हणजे मी असेन, वी शॅल बी म्हणजे आम्ही असू, यू विल बी म्हणजे तू असशील आणि अनेक गोष्ट म्हणजे तुम्ही असाल, ही विल बी म्हणजे तो असेल, शी विल बी म्हणजे ती असेल, इट विल बी म्हणजे ते असेल, दे विल बी म्हणजे ते असतील अनेक वचनामध्ये. आता या काळातील मराठी सफिक्स म्हणजे मराठी प्रत्यय या प्रकारचे आहेत, म्हणजे मराठी वाक्याचा शेवट याने होतो. तर येथे आयएनजी म्हणजे काय, त असायचा मराठी अर्थ घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या काळातील वाक्या शेवटी आयएनजी म्हणजे त, पुन्हा असेन, असू, असतील आणि असतील असा मराठी प्रत्यय या काळातील वाक्याच्या शेवटी येतो. आता आपण एक सिंपल प्रेझेंट टेन्स हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मध्ये कसे बदलायचे ते बघूया. एक वाक्य बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य, आय राईट अ लेटर. हा काळ आहे साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ आहे, साधा वर्तमान काळ. आणि याचा अर्थ होतो मी पत्र लिहितो, मी पत्र लिहितो असा या वाक्याचा अर्थ होतो. आता हे वाक्य आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मध्ये बदलूया. तर स्ट्रक्चर नुसार आय समोर तुम्ही शॅल बी घेणं गरजेचं आहे, आय शॅल बी. आणि शॅल बी आणि विल बीच्या पुढे आयएनजी म्हणजे काय, क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय लावणं गरजेचं आहे. त्यामुळं सिंपल प्रेझेंट टेन्स मधील राईटला इथं आपण रायटिंग बनवूया, रायटिंग. आय शॅल बी कर्म आहे तसं घ्या, आय शॅल बी रायटिंग अ लेटर. आता या वाक्याचा अर्थ काय होतो बघा, आय शॅल बी म्हणजे मी असेन, मी असेन असे इथे लिहून घ्या सुरुवातीला, मी असेन. आय शॅल बी म्हणजे मी असेन, रायटिंग म्हणजे काय, लिहित, परंतु काय लिहित, मी पत्र लिहित. हे पुढे हे असेन आपण इथे घेऊया समोर, मी पत्र लिहित असेन. तर आपण 8 पुरुषवाचक सर्वनामाची वाक्ये पुढल्या भागात बघूया. धन्यवाद.